नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय। याच्या निषेधार्थ रविवारी निफाड तालुक्यातील विंचूर बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी सांगितले की कांदा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 2500 रुपये असून बाजारात मात्र 700 ते 800 रुपयेच दर मिळत आहे। त्यामुळे शासनाने तातडीने प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील चालू खरीप हंगामातील लाल कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। खरं तर शासनाने या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 रुपये असं अनुदान द्यावा। कांद्याचा आज दर बघितला तर 7 आणि 8 रुपये हा विक्रीचा दर असून कांद्याचा उत्पादन खर्च हा एका क्विंटलला जवळजवळ 2500 रुपये हा असा खर्च येतो। त्यामुळं 700-800 रुपये विक्री झालेल्या कांद्याला कमीत कमी 1500 रुपये शासनाने अनुदान द्यावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आम्ही नाशिक जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने जाहीर करतो। या कांदा उत्पादकांना जर न्याय नाही दिला तर भविष्य काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना कांदा उत्पादकांसाठी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभारून कांदा उत्पादकांना न्याय देऊ। तसेच केंद्र सरकारने चालू खरीप हंगामातील उन्हाळ कांद्याला निर्यातीला प्रोत्साहन अनुदान देऊन उन्हाळ कांद्याचा पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं मी या ठिकाणी नमूद करतो।